महाराष्ट्र नुसतं 2 देशांची लढाई आणि या लढाईमुळं अनेक देशांना याचं भुगतान करावं लागतं। यामध्ये सगळ्यात मोठा फटका भारत देशाला या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक तर खनिज तेल असेल तर दुसरीकडं LPG गॅस असेल। यामध्ये भारत देशामध्ये मोठा तुतडा नाही तर फटका बसलेला आहे। यामध्ये जे व्यापारी आहेत, भारत देशातील अनेक राज्यांमध्ये व्यापाऱ्यांच्या जे हॉटेल्स असतील, व्यापारींचे अनेक व्यवसाय असतील, कारखाने असतील, हे बंद करण्याची वेळ आलेली आहे। पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये जर आपण सुरुवात केली तर जवळपास 10,000हून अधिक व्यापारी हे हॉटेल व्यवसाय करत आहेत आणि यामध्ये या हॉटेल व्यवसायाचं नेमकं कशा पद्धतीने गणित या ठिकाणी आत्ता सध्या चालू झालं आहे। 3 दिवसापासून 4 दिवसापासून LPG गॅस मिळत नाही आहे। मात्र या LPG गॅसला फाटा देत सध्या व्यापारी कोणत्या स्थितीला आला आहे आपण पाहू शकतो की माझ्या पाठीमागे जर पाहायला गेलं तर या हॉटेलची जवळपास जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रभर चर्चा या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र या हॉटेलमध्ये सध्या चुलीवर स्वयंपाक या ठिकाणी चाललेला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी चुलीवर कारण LPG गॅस जो आहे तो महागला आहे। महागला आणि म्हणण्यापेक्षा या गॅसची या ठिकाणी मिळत नसल्यामुळं सध्या हॉटेल व्यावसायिकांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी कुठंतरी संघर्ष करावा लागत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि चुलीवरचं खरं तर पाहायला गेलं तर खेड्यापाड्यामध्ये जर गेलं, ग्रामीण भागात गेलं तर चुलीवरचा स्वयंपाक हा आवर्जून खाल्ला जातो। मात्र शहरी भागामध्ये गॅस मिळत नसल्याने जे व्यावसायिक आहेत यांचा देखील तुतडा या ठिकाणी पाहायला मिळतोय। मात्र जर पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी गॅसच्या माध्यमातून पूर्णपणे पक्वान तयार केले जातात ते या ठिकाणी पाहायला मिळते। आपण एका किचनमध्ये आहोत आणि किचनमध्ये या ठिकाणी गॅस नसल्यामुळं कोणतंही आचारी नाही आहे, गॅस पूर्णपणे बंद आहे आणि यामुळंच आता कुठंतरी व्यावसायिक जो आहे तो मेटाकुटीला आलेला आहे आणि याच व्यावसायिकामुळं आता या गॅसच्या महागाईमुळं कुठंतरी व्यावसायिकांचा धंदा कुठंतरी बसणार आहे का, या व्यावसायिकांना मोठा फटका बसणार आहे का, असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय। पूर्ण हॉटेल पूर्ण खाली या ठिकाणी पाहायला मिळतंय कारण गॅस नसल्यामुळं हॉटेलमध्ये येणारी जी संख्या आहे हे सगळ्यात मोठं आशा हॉटेल आहे आणि बीड जिल्ह्यातील ही नामवंत हॉटेल असल्याचं या ठिकाणी मानलं जातं। मात्र याच ठिकाणी नेहमी सकाळी 11 वाजल्यापासून गर्दी राहते, मात्र आता या ठिकाणी गर्दी कोणती पाहायला मिळत नाही आहे कारण गॅस नसल्यामुळं या ठिकाणची अनेक समस्या या ठिकाणी पुढे येताना पाहायला मिळतात। यामुळंच सरकारने आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी कशा पद्धतीचे उपाययोजना केल्या पाहिजे हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर 2 नंबरच्या ह्याच्यामध्ये किंवा कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाणारा जो LPG गॅस आहे तो व्यावसायिकांना मिळवून देणं गरजेचं आहे। या ठिकाणी अशी मागणी या ठिकाणी होताना पाहायला मिळते। महाराष्ट्र न्यूज टाईमसाठी रोहित दीक्षित, बीड।